अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी जाहीर झाली असली तरी तो पूर्णविराम नाहीये, तर अल्पविराम आहे. आता काही काळ संघर्ष टळला, हे मात्र खरंय. पण ही युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर अमेरिका आणि इराण दोघांनी सुद्धा विजयाचा दावा केलाय. आता पुढच्या वाटाघाटी या इस्लामाबादमध्ये होणार आहेत. अनेकांनी या युद्धविरामाची माळ पाकिस्तानच्या गळ्यात घातलीय. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या या नाट्यमय वळणावर पाकिस्तानने सुद्धा स्वतःची पाठ थोपटून घेतलीय. पण या नाट्यमय वळणामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालंय की पाकिस्तान आणि त्यांचे नेते हे अमेरिकेचे कळसूत्री भावलेत. म्हणजे अमेरिका जसं नाचवेल तसं पाकिस्तानचे नेते नाचतात. आता अमेरिका या युद्धातून बाहेर पडण्याचा सुरक्षित मार्ग शोधत होती. बरं, पराभवाचा शिक्का सुद्धा बसायला नको आणि महासत्ता म्हणून सुद्धा कायम राहायचं होतं. म्हणून पाकिस्तानचा वापर मध्यस्थ म्हणून नाही, तर निरोप्या म्हणून केला गेला. आता पाकिस्तानला मध्यस्थ असं म्हणणं म्हणजे मध्यस्थ या शब्दाचीच, या संकल्पनेचीच क्रूर चेष्टा आहे. शस्त्रसंधी संदर्भातला अमेरिकेकडून आलेला मजकूर जसाच्या तसा, म्हणजे त्यामध्ये अत्यावश्यक बदल सुद्धा न करता पाकिस्तानने एक्स अकाउंटवरून पोस्ट केला. आता यातूनच पाकिस्तानची अगतिकता समोर येते आणि या सगळ्या वागण्यामुळे संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचं हसं झालं. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी याआधीच पाकिस्तानला दलाल असं संबोधत पाकिस्तानच्या एकूणच भूमिकेवर प्रकाश टाकला होता. आणि विशेष म्हणजे इराणने यापूर्वी पाकिस्तानकडून आलेला मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला होता, फेटाळला होता. यावरूनच पाकिस्तानची विश्वासार्हता किती आहे हे लक्षात येतं. पण भारतातले आपले जे विरोधक आहेत ना, त्यांना पाकिस्तानच्या मध्यस्थीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचं आयतं कोलीत मिळालंय. आणि स्वयंघोषित विश्व प्रवक्ते असलेले संजय राऊत यांना तर नामी संधी मिळालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठी ते संधी शोधत असतात आणि ती संधी या युद्धामुळे मिळाली. विश्व प्रवक्ते संजय राऊत नेमकं काय म्हणाले ऐकूया. की आम्ही युद्ध थांबवलं. ट्रम्प, इराणचे राज्यकर्ते आणि इस्रायलचा नेतन्याहू यांना आम्ही एका टेबलावर आणलं आणि जगामध्ये शांततेचा संदेश दिला. हे श्रेय आमच्या महाविश्वगुरूंना का मिळालं नाही? कारण महाविश्वगुरूंना कोणती भूमिकाच नाही. तिथे जगात युद्ध सुरू आहे आणि महाविश्वगुरू केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू येथे आपल्या राजकीय विरोधकांवरती बॉम्ब टाकत होते. महाविश्वगुरू ते बॉम्ब पण कसले? ते तोंडातले बॉम्ब, शब्द बॉम्ब. आणि यांची हत्यारं काय महाविश्वगुरूची? निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, देशाचे उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून लोकशाहीचा विध्वंस करण्याचं काम या देशामध्ये आमचे महाविश्वगुरू करत होते. आणि तिकडे जागतिक युद्ध थांबवण्याचं श्रेय हे चीन आणि पाकिस्तानने घेतलं. आता आपले विश्व प्रवक्ते काय म्हटले? तर पाकिस्तानने मध्यस्थी करून जगाला शांततेचा संदेश दिलाय. आता मला सांगा, पाकिस्तान आणि शांतता यांचा काही संबंध आहे का? म्हणजे दूर दूरपर्यंत सुद्धा यांचा काही संबंध नाहीये. बरं, हे पुढे काय म्हणतायत? तर महाविश्वगुरूला म्हणजे एकेरी उल्लेख करण्यापर्यंत यांची मजल गेली. मान्य आहे ना, तुम्ही विरोधक आहात, टीका करणं तुमचं काम आहे. पण वयाचा, पदाचा काही आदर असतो की नाही? तुम्ही प्रवक्ते म्हणून बोलताय तेव्हा हे भान असलंच पाहिजे. एकेरी उल्लेख करणं हे शोभत नाही आणि ही आपली राजकीय संस्कृती सुद्धा नाही. पण संजय राऊतांकडनं ही अपेक्षा करणं म्हणजे जरा चुकीचंच आहे. पाकिस्तानची तळी उचलणाऱ्यांसाठी भारत आणि पाकिस्तानच्या परिस्थितीत युद्धाच्या काळात काय फरक होता हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे. भारतात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते, गॅसचा पुरवठा सुद्धा सुरळीत सुरू होता. पण याचं श्रेय पंतप्रधान मोदींना देणं टाळणारे करंटे हे शाहबाज शरीफ यांचं कौतुक करायला पुढे आहेत. पाकिस्तानमध्ये जर आता परिस्थिती पाहिली तर तिथे पेट्रोल डिझेलचे दर हे भडकल्यामुळे तिथली जनता त्रस्त आहे. पाकिस्तान अक्षरशः भिकेला लागलाय, कर्जबाजारी झालाय. पण हे विश्व प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांना माहिती नाहीये का?
बरं, माहिती नसेल तर माहिती करून घ्या. युद्धाच्या काळात देशाच्या जनतेला वाऱ्यावर सोडून इराण अमेरिकेच्या दरम्यान दलाली करण्याचे धंदे भारताने केले नाहीत. बरं, विश्वप्रवक्त्यांनी एवढं सगळं काही टीका केल्यानंतर त्यांचे जे स्वपक्षीय आहे त्यांनी संजय राऊतांनाच फटकारलंय. युबेटीच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी काय म्हणतायत जरा पहा. त्यांनी एक ट्विट केलंय. त्यात त्यांनी असं म्हटलंय की अमेरिका आणि इराण यांच्यातील कोणत्याही वाटाघाटीच्या टेबलावर भारताचा समावेश असण्याचं काय कारण होतं? यावर होणारी टीका मला समजत नाही, कारण हे युद्ध आपलं नव्हतं आणि पाकिस्तानच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची भूमिका दलालासारखी आहे, जो केवळ पैशांच्या मोबदल्यात आपण ही संकटाची परिस्थिती सोडवू असा दावा करतो. आता प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत यांच्यात सुप्त वाद आहे, त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय राऊतांवरच टीका केली आहे. पण ती टीका बरोबरच आहे. काँग्रेसच्या नाना पटोलेंनी मात्र संजय राऊतांचीच री ओढली आहे. खरं म्हणजे काँग्रेसवाल्यांविषयी काही बोलायलाच नको, कारण मोदी विरोध हा त्यांचा अत्यंत जवळचा विषय आहे आणि युद्धाच्या काळात तर भारताच्या विरोधात बोलायचं असं काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी ठरवलेलंच आहे. आता संजय राऊत यांचं आणखी एक वाक्य ऐका. ज्या पाकिस्तानला जयशंकर आम्ही दलाल राष्ट्र नाही, काय बोलले? पाकिस्तानचा उल्लेख जेव्हा मध्यस्थता करत होते तेव्हा पाकिस्तान हे दलाल राष्ट्र आहे. पण त्या दलाल राष्ट्राला युद्ध थांबवण्याचं श्रेय ट्रम्पने दिलं. सगळ्यात आधी जयशंकरने राजीनामा दिला पाहिजे. हां, तुम्ही आपल्या शत्रूला कमी लेखताय, लक्षात घ्या. सगळ्यात आधी जयशंकरसारखे जे माकडं आहेत हिंदुस्थानच्या कॅबिनेटमध्ये, सरकारमध्ये, त्यांना दूर केलं पाहिजे. त्यांच्यामुळे या देशाची नाचक्की झालेली आहे. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याविषयी असं बोलताना भान राखायला पाहिजे होतं, हे संजय राऊत विसरले. खरंच त्यांच्या बुद्धीची कीव येते आणि हे असं बोलून त्यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिलीये. बरं, असं बोलताना तुम्हाला परराष्ट्र धोरणातलं किती कळतं हे संजय राऊतांनी एकदा सांगावं. स्वयंघोषित विश्वप्रवक्ते असलात तरी दुसऱ्याचा मान ठेवायचा असतो, हे विसरू नका. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे युद्धाच्या काळात सातत्याने एक्स वरून माहिती देत होते. इतकंच नाही तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची हे सुद्धा एस जयशंकर यांच्या संपर्कात होते. अरागची जयशंकर यांच्या संपर्कात का होते हे सुद्धा समजून घ्यायला हवं. इराणला भारत शस्त्र देणार नाही हे इराणला ठाऊक होतं, पण त्या क्षणी त्यांना औषधं आणि अन्नाची गरज होती आणि ती गरज भारतच पूर्ण करू शकत होता. युद्धाच्या काळातील भारताचं परराष्ट्र धोरण हे अचंबित करणारं होतं. भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीतून युद्ध काळात 8 जहाजं तिथून सही सलामत भारतात परत आली आणि इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत ही संख्या मोठी होती. युद्धाच्या काळात कोणत्याही देशाची बाजू घेणं भारताने टाळलं. भारत हा आपला मित्र असल्याचं इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी उघडपणे मान्य केलं आणि विशेष म्हणजे इस्रायलला सुद्धा हे खटकलं नाही. या काळात भारताचं परराष्ट्र धोरण यशस्वी ठरलं. कोणताही मागचा पुढचा विचार न करता जागतिक राजकारणाचा गाढा अनुभव असलेल्या डॉक्टर एस जयशंकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना काहीही बोलताना संजय राऊत यांनी एकदा नाही 10 वेळा विचार करायला हवा. तुम्ही विश्वप्रवक्ते असलात तरी परराष्ट्र धोरणातलं आपल्याला किती कळतं, आपली कुवत काय याचा जरा विचार करा आणि दुसऱ्यांना माकड म्हणण्यापेक्षा आपण काय माकडचाळे करतो, काय बरळतो ते जरा बघा. असो, आजच्या भागात इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत, रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.